आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी माजी मंत्री तथा प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे आता रस्त्यावर उतरलेत। 1 मार्च ते 9 मार्च मेळघाटच्या चिखलदरा या आदिवासी भागात बच्चू कडू तब्बल 200 किलोमीटर जवळपास पायी पदयात्रा काढणार आहेत। सरकारनं आदिवासी बांधवांकडे केलेलं दुर्लक्ष, आदिवासी बांधवांना वीज, पाणी, शिक्षण या सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आता बच्चू कडू या आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी थेट रस्त्यावर उतरणार आहे। मात्र बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आता अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंवर चांगलाच निशाणा साधलाय। भाजप सरकारकडून आदिवासी बांधवांकरता विविध योजना राबवल्या जात आहेत। तसेच अमरावतीच्या मेळघाटमधील काही दुर्गम भागात वीज पुरवठा नव्हता, मात्र ती अडचण भाजप सरकारनं पूर्ण केली व लवकरच त्या आदिवासी बांधवांना वीज पुरवठा मिळणार आहे। मात्र बच्चू कडू हे श्रेय घेण्यासाठी ही पदयात्रा काढत असल्याचा टोला आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंवर लगावला आहे। 20 गाव, माझ्या माहितीनुसार 20 गाव जे जारीदा वगैरे हे जे गावं आहेत त्यांच्या विजेचा प्रश्न निघालेला आहे, शासनाने काढलेला आहे। त्यामुळं कदाचित ते श्रेय घेण्यासाठी मी विजेसाठी लॉंग मार्च काढत आहे आणि मंजूर झालं की मग माझ्यामुळं झाला, अशा प्रकारचा प्रकार दिसतो मला अशाबद्दल।